सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाहे पांडुरंग लाच्या बळी मला लागलीस गोडी ते जिभेने सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाहे पांडुरंग तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पूर्वावी आई माये बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाहे पांडुरंगा विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सहकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवंत प्रिय अवतार श्रेष्ठ भक्त वरिष्ठ आणि धर्मानिष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंद्य तुकोबरायांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आहे. विठाला कीर्तन सुरू होण्यापूर्वी थोडा अल्पा असा परिहार घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा, आपल्या या परिसरातील ज्यांच्यामुळे मला ही कीर्तन सेवा मिळाली ते माऊली महाराज काजारे, संभाजी महाराज काजारे आणि त्यांच्याही संपर्कातून कीर्तनाचे सौजन्य येते. कैलासाशी आनंदकृष्ण काजारे यांच्या स्मरणार्थ चिरंजीव अनन्य महादेव डुबल यांच्या सहकार्याने सेवा मला मिळाली. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सेवेला सुरुवात. विठाला आवड ही प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आवड ही प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आवडीशिवाय कोणताही जीव मात्र प्राणी राहू शकत नाही. आवड ही पशुच्या ठिकाणी आहे, पक्षाच्या ठिकाणी, किंबहुना निर्गुण निराकार ब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा आवड आहे. आवड ही सगळ्यांच्याच ठिकाणी. एक उदाहरण द्यायचं ते म्हणजे असं, आपण जर गायीकडे हिरवा चारा घेऊन गेलो तर ती गाय आपल्याकडे धावत येते. आणि त्याचप्रमाणे आपण हातात काठी घेऊन गेलो तर ते आपल्यापासून लांब पळून जाते. का तर तिच्यामध्ये सुद्धा आवड व निवड ही वृत्ती आहे. आवड ही सगळ्यांच्याच ठिकाणी आहे. मग कुणाला आई आवडते तर कुणाला बाई आवडते, कुणाला आवडतो मंत्री तर कुणाला आवडतो वाजंत्री. प्रत्येकाला वेगवेगळे आवडते. आवडीचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? आवडीचे 4 प्रकार आहेत. ते म्हणजे एकाला एक आवडते, एकाला सर्व आवडते, सर्वांना एक आवडते आणि सर्वांना सर्व आवडते. विठ्ठला असे आवडीचे 4 प्रकार आहेत. यापैकी मुख्य 2 प्रकारची आवड आहे, ती म्हणजे प्रापंचिक आवड आणि परमार्थिक आवड. आता आपण अगोदर पाहणार आहोत ती म्हणजे प्रापंचिक आवड. प्रापंचिक आवडीची ठिकाणे धन, माया, नाते असे आहेत. यांच्यावर आवड ठेवल्याने नरकाला जाऊ लागते. संसारामध्ये माणसं कशी 100% बांधली जातात याबद्दल जगद्गुरु तुकोबराय सांगतात. सुखे अंबादावी गोहा माझे दुःख नेने पहा आवडीचा मारिला वेडा होय होय कैसा म्हणे विडा अखंड माझा पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पत्त्या 2 प्रहरा मज लहरी शुद्ध नाही पडे सुपत्ती निज नाही पडे खाली घाली फुले जवळीने 6 ती मुले अंगी चंदन लावते भाई सदाशिव माझी कपाई निपट मजन चले अन्न पायली गहू सांजा तिने गेल्या वारी तुम्ही आणली साखर 7 दिवस गेली 10.5 शर हाड गळून आले मांस माझे दुःख तुम्हाने नवे कैस तुका म्हणे जिता गाढ केला मेल्यावरी नरका गेला. विठाला प्रापंचिक आवडीवर एक उदाहरण द्यायचं ते म्हणजे असं, एका गावामध्ये एक कंजूस पाटील राहत. तो पाटील इतका कंजूस होता की 1 रुपया खर्च करायला मागत नसे. असा तो कंजूस पाटील होता. तो कधी देवाचं दर्शन घेत नाही, कधी पंढरपूरची वारी करत नाही, असा तो पाटील होता. मग गावकरी विचार करतात या पाटलाला आपण पंढरपूरच्या वारीला घेऊन जायचं. तेव्हा गावकरी मंदिराच्या पायरीपाशी बसलेले असतात आणि पाटील त्यांना जाताना दिसतो. तेव्हा गावकरी त्या पाटलाला हाक मारतात, ओ पाटील. पाटील तसाच पुढे चालतो. त्याला वाटतं काहीतरी पैशाचंच काम आहे. मग गावकरी त्याला परत हाक मारतात, ओ पाटील. मग पाटील त्यांच्या जवळ येतो.
आणि मग गावकरी म्हणतात, आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचंय, तुम्हाला यायला जमेल का? तेव्हा तो म्हणतो, मला पंढरपूरची वारी करायला यायला जमणार नाही. माझी गुरंढोरं, पोरं सोरं, बायको यांना सोडून मी कसं काही येऊ? तेव्हा गावकरी म्हणतात, तुम्ही फक्त वारीला चला, तुमचा सगळा खर्च आम्ही पाहतो. मग पाटील वारीला जाण्यास तयार होतो. घरी जातो. त्याच्या बायकोला म्हणतो, अगे ऐकतेस का, मला पंढरपूरच्या वारीला जायचंय, एवढी एवढी चटणी बांधून दे, एवढी एवढी चपाती बांधून दे. तेव्हा ती विचार करते, आपला नवरा कधी पंढरपूरची वारी करीत नाही, एकादशी करीत नाही आणि देवाचं दर्शनही घेत नाही, आणि आता वारीला कसं काय? तेव्हा तो म्हणतो, गावकरी मला घेऊन जाणार आहे. तेव्हा तिच्या लक्षात येतं. मग सगळेजण वारीला जातात. वारीला गेल्यानंतर आपलं सामान बॅग वगैरे रूमवर ठेवतात आणि इंद्रायणीवर स्नान करण्यासाठी जातात. तेव्हा मग भगवंताला वाटतं आपण त्या पाटलाची परीक्षा घेऊ, म्हणून भगवंत रूपी वासुदेव त्या पाटलाची परीक्षा घेण्यासाठी जातात आणि म्हणतात, एक धन पैसा द्या हो दान मला, एक धन पैसा द्या हो दान मला, एक धन पैसा दान मला, एक धन पैसा दान द्या हो मला, एक धन पैसा द्या हो दान मला, एक धन पैसा द्या हो दान मला, एक धन पैसा दान दान मला, एक धन पैसा दान दान मला, सुख लाभला तुमच्या मुलाबाळाला, तुमच्या मुलाबाळाला, सुख लाभला तुला बाळाला, तुला बाळाला, सुख लाभला तुमच्या मुलाबाळाला, तुमच्या मुलाबाळाला, सुख लागेल तुझ्या मुलाबाळाला, मुलाबाळाला, एक धन पैसा द्या हो दान मला, 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 एक धन पैसा दान दे मला, एक धन पैसा दान दान मला, एक धन पैसा दान दान मला, एक धन पैसा दान दान मला, एक दोन पैसा द्या हो धन मला, सुख लाभेल तुमच्या मुलाबाळाला. तेव्हा तो पाटील म्हणतो, आता माझ्याकडे एकही रुपया नाही, तुम्ही काय करा, माझ्या रूमवर या, तिथे तुम्हाला मी पैसे देतो. स्नान करून झाल्या पाटील रूमवर जातो आणि तिथे भगवंत रूपी वासुदेव जातात आणि म्हणतात, आनंदीच्या ज्ञानोबाला दान पावलं. तेव्हा पाटील म्हणतो, आता माझ्याकडे सुट्टा एकही रुपया नाही, तुम्ही काय करा, बस स्टेशनवर या. मग सगळेजण घरी परतण्यासाठी निघतात. पाटील तिकीट फाडतो. तेवढ्यात भगवंत रूपी वासुदेव तिथे जातात आणि म्हणतात, एक धन पैसा द्या हो धनी मला, सुख लाभेल तुमच्या मुलाबाळाला. तेव्हा तो पाटील म्हणतो, आता माझ्याकडे एकही रुपया शिल्लक नाही, तेव्हा तुम्ही काय करा, माझ्या घरी या. पाटलाला वाटतं, हा कसं काय माझ्या घरी येईल आणि त्याला कसं काय माझं घर माहीत, परंतु ते भगवंत होते. पाटील घरी जातो. घरी गेल्यानंतर भगवंत रूपी वासुदेव पाटलाच्या घरी जातात आणि म्हणतात, आळंदीच्या ज्ञानोबाला दान पावलं. तेव्हा पाटील त्याच्या बायकोला म्हणतो, अगं याने मला इथं देखील सोडलं नाही, आता तू काय कर, तू रडल्यासारखं आणि मी करतो मेल्यासारखं. ती मोठ्या मोठ्याने रडते. माझा नवरा कधी पंढरपूरची वारी करीत नाही, एकादशी करीत नाही, देवाचं दर्शनही घेत नाही, वारीला गेले की असेच परत आले. तेव्हा भगवंत म्हणतात, ताई मी आलोय ना, काळजी करू नका, आता आलोय ना याची अंत्ययात्राच करून जातो. विठ्ठल भगवंत पाणी तापायला ठेवतात आणि उकळ त्या पाण्याने त्या पाटलाला आंघोळ घालतात. तरी देखील पाटील होणं चुकरीत नाही. कशासाठी? फक्त एका रुपयासाठी. शेवटी त्या पाटलाला सरणावर चढवलं जातं आणि फक्त आग लावायचीच बाकी असते. तेव्हा भगवंताला दया येते आणि भगवंत म्हणतात, पाटील 1 रुपया पिटला. पाटील म्हणतो, हात पाट्या उठला, विठाला. हे आहे प्रापंचिक आवड.
प्रापंचिक आवडीवर अजून एक उदाहरण द्यायचं ते म्हणजे असं एक नवीन नवीन जोडपं असतं, लग्न झालेलं नवीन नवीन जोडपं असतं आणि नवरा कामाला जात असतो आणि असाच एक सण येतो. आपल्याकडे सण आल्यावर पुरणाची पोळी बनवतात ना, तसं तिला वाटतं आपण पुरणाची पोळी बनवू, म्हणून ती शेजारच्या काकूकडे जाते, पुरणाची पोळी कशी बनवायची विचारते. तेव्हा ती तिला सांगते. म्हणजे चूल पेटवते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती पोळ्या बनवते. संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो. घरी आल्यावर म्हणतो, जेवायला काय बनवलंस ग? तेव्हा ती म्हणते, पोळ्या बनवल्यात. किती पोळ्या बनवल्यात? 5 पोळ्या बनवल्यात. आता तू काय कर, ते 3 पोळ्या मला वाढ आणि 2 तू खा, मला प्रचंड भूक लागली. तेव्हा ती म्हणते, जमणार नाही, मी सारं सकाळपासून धुरात डोळे फुटते, 3 मी खाणार, 2 तुम्ही खायच्या. तो म्हणतो, नाही मला भूक लागली, 3 मी खाणार, 2 तूच खायच्या. दोघांचा वाद होतो आणि मग शेवटला एक ठराव होतो, आपल्या दोघांमध्ये अगोदर जो कोणी बोलेल त्याने 2 खायच्या. मग तशीच झोपतात ते. झोप काय लागत नाही, पोटात नसल्यावर काय झोप लागणार आहे का? अशीच सकाळ होते. शेजारी झोपलेले असतात, सकाळ होते पण दरवाजा कोणी उघडत नाही आणि जागेवरूनही कोणी उठत नाही. कारण उठलं तर काय बोलावं लागेल, बोललं तर काय 2. आणि प्रत्येक गावामध्ये असतात असे 4-5 असे रस्त्याने चाललेले असतात. आणि बघतात तर काय दरवाजा बंद आहे. तेव्हा ते म्हणतात, चला बघू. 8 वाजले, तेवढे ऊन पडले तरी दरवाजा बंद आहे. जाऊन बघतात, दरवाजा वाजवतात पण दरवाजा मात्र कोणी उघडत नाही. का? उठावं लागेल आणि उठलं तर काय बोलावं लागेल, बोललं तर काय 2. दरवाजा काय कोणी उघडत नाही. त्यातलंच एक जण म्हणतं, नवीन नवीन जोडपं नक्कीच काहीतरी बरं वाईट केलं असं. तेव्हा मग ते काय करतात, त्या दरवाजामध्ये पार घालतात, ते दरवाजा तोडतात आणि मग आतमध्ये जातात. बघतात तर काय दोघं शेजारी गेलेत ना, ते गेलेले आहेत का? तसेच झोपले. पण ते बोलत नाही. का बोलत नाही? बोललं तर काय 2. आणि मग ते दुसरं म्हणतं, मी म्हणलं होतं ना नक्कीच काहीतरी बरं वाईट केलं असेल. सप्त्याचं सरपण उरलेलं आहे. त्याला नदीवर घेऊन जातात. नदीवर घेऊन जातात आणि जाता जाता त्या बाईला वाटतं, ती वरती असते ना ती, त्या बाईला वाटतं आपल्या मागं किती जण आले ते तरी बघा. ते असतो गावकरी जे पाळतात ते घरच गाठतात. आणि पुढं किती जण राहतात, किती राहतात लोक नसले, पुढं किती जण राहतात बरं जाऊ द्या नंतर काय. आणि मग तिथं पोहोचतात नदीवर पोहोचल्यानंतर मागं बघतात तर काय आपल्या मागं कोणीच नाही. तेव्हा ते म्हणतात, आपण काय लय पटापटा आलोय का रे? तेव्हा ते म्हणतात, चला तोपर्यंत आपण लाकडं रचून घेऊ. ते लाकडं रचतात आणि त्याच्यावर ते दोघांना ठेवतात. आणि मग त्याला कळतं की नक्की आपल्याला संपवणार आहे. तेव्हा ते मोठं म्हणतात, जाऊन दे म्हणून दे, तू का 3 मी खातो 2. काय पोळे नाही, माणसं किती होती तिथं? जाऊन दे म्हणून दे, तू काय 3 मी खातो 2. विठाला 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 विठाला. ही आहे प्रापंचिक आवड. प्रापंचिक आवड ही नरकाला नेणारी आहे. प्रापंचिक आवडीची ठिकाणे धन माया नाते अशी आहे. धन माया पुत्र दारा हे तो आवडी नरका थारा, हे तो आवडी नरका थारा, हे तो आवडी नरका हा झाला आवडीचा पहिला प्रकार. आता आपण आवडीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे परमार्थिक आवड. परमार्थिक आवड ही उद्यास कारणीभूत ठरते. ऐका, पैठण या ठिकाणी नाथ महाराजांचं भागवत चालू आहे आणि ही भागवत कथा ऐकण्यासाठी 7 वर्षाची भगीरथी नियमाने उपस्थित राहायची. त्या भगीरथीला आई वडील नव्हते, ती अनाथ होती.
नाथ महाराजांनी तिचा सांभाळ केला होता. हळूहळू भगीरथी मोठी होती. मोठी झाल्यानंतर नाथ महाराज तिचं लग्न लावून देतात. एका गावातल्या पाटलाशी तिचं लग्न लावून देतात. भगीरथीचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर भगीरथीला सासू होतो आणि त्यानंतर त्याच वर्षी नाथ महाराजांचं भागवत सुरू होतं. भगीरथीचं लग्न झालेलं असतं यावर्षी. तिला सासुरवास असतो आणि भगीरथीला कथा ऐकण्याची फार ओढ होती. तेव्हा भगीरथी सगळी कामं आवरते, पटापटा कामं आवरून घेते आणि सासूला म्हणते, का हो आत्याबाई, आपल्या गावामध्ये नाथ महाराजांचं भागवत चालू आहे, मला कथा ऐकण्यासाठी जायचे, जाऊ का? तर ती कोण होती? सासू. सासू कोणाला म्हणा? सोन्याच्या डोळ्यात आणि ते असू, तिचं नाव काय? तुम्हाला नाही म्हणायचं. ती भगीरथीची सासू. भगीरथीची सासू तिच्या एक कानाखाली येते जोरात आणि म्हणते, इथंच बस, अजिबात जायचं नाही. भगीरथी तिच्या नवऱ्याला विचारते, मला कथा ऐकण्यासाठी जायचंय, जाऊ का? तेव्हा तिचा नवराही एक जोरात गालात ठेवून देतो आणि म्हणतो, आईला विचार की. तेव्हा ती म्हणते, आईला विचारलं तर आईने असंच केलं. मग भगीरथी काय करते, सगळे झोपल्यानंतर निघते. आता पहिल्यांदा लोक कधी झोपत होती? किती वाजता झोपत होती? लवकर झोपत होती पहिल्यांदा लोक. आता 10 वाजले तरी, 11 वाजले तरी, 12 वाजले तरी, अख्खी रात्रही जाते तरी ते मोबाईल मध्येच. आता कोणतीच गोष्ट वेळेवर राहिली नाही महाराज. आज काय एकादशी, कोणी कोणी उपवास धरला? आज हातवर करायला कोणी कोणी उपवास धरला? पावा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. पण कसा धरला? फराळ केलं की फलाहार केलं? फराळ केलं. पण शास्त्रामध्ये सांगितलंय एकादशीला काय केलं पाहिजे? फलाहार. महिन्यातून 2 एकादशी आहेत. शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्यात, आपण ते पाळीत नाही. एकदा सहज मोबाईल बघता बघता मी मेसेज वाचला, मंदिरातली घंटा वाजवणं हे चुकीचं आहे. चुकीचं आहे का ते? मंदिराची घंटा वाजल्यानंतर ते घंटेचा आवाज आपल्या कानावर पडतो तेव्हा आपल्या नखापासून तर केसापर्यंतच्या ज्या पेशी असतात ना त्या जागृत होतात. शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या त्याचं आपण पालन केलं पाहिजे. मग भगीरथीला कथा ऐकण्यासाठी जायचं असतं. रात्रीचे 10 वाजलेले. पहिली लोक 8 वाजता झोपत होती, लवकर जेवण करून लवकर झोपत होती. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. भगीरथी कुणालाही न सांगता कथा ऐकण्यासाठी जाते. कथा ऐकण्यासाठी गेल्यानंतर जी भगीरथी सगळ्यात पुढे बसायची ती भगीरथी आज सगळ्यात मागे बसली. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, भगीरथी काय आज पुढे दिसत नाही, म्हणलं तिच्या घरच्यांनी तिला येऊ दिलं नसेल. नाथ महाराजांची कथा चालू आहे, भगीरथी मागे बसली. भगीरथी भजनामध्ये दंग होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे
गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगीरथी भजनामध्ये दंग होते. नाथ महाराजांची कथा संपते. कथा संपल्यानंतर सगळेजण नाथ महाराजांचं दर्शन घेतात आणि आपापल्या घरी जातात. तेव्हा भगीरथी एकटीच भजन करत बसलेली असते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तेव्हा नाथ महाराज जात असतात आणि नाथ महाराजांच्या कानावर हे भजन पडतं. आणि मग भगीरथी भजन करता करता ध्यानस्थ बसलेली असते. नाथ महाराज तिच्याजवळ जातात. भगीरथी उठण्याची वाट पाहतात. पहाटेचे 3 वाजतात तरी भगीरथी उठत नाही. 4 वाजतात तरी उठत नाही. पहाटेचे 5 वाजतात तेव्हा नाथ महाराज तिला उठवतात. आणि नाथ महाराज म्हणतात, मला माहिती आहे तू घरच्यांना न सांगता इथे आलेली. आता चल माझ्यासोबत, मी तुला घरी सोडवतो. आता घरचे काय तुला घरात घेणार नाहीत. मी त्यांना विनवणी करतो, त्यांच्या पाया पडतो, मग ते तुला घरात घेतील. नाथ महाराज भगीरथीला घेऊन घरी जातात. परंतु घरी भगीरथीचं रूप घेऊन भगवान परमात्मा भगीरथीच्या जागेवर झोपलेले असतात. आणि भगीरथी 5 वाजता उठायची. त्या दिवशी मात्र भगीरथी उठत नाही, कारण भगवान परमात्मा भगीरथीचं रूप घेऊन तिथे गेलेले असतात. आणि मग ती भगीरथी न उठलेली सासू बघते ना, सासू उठते, भगीरथीच्या पोटात लाथा मारते. कोणाच्या? भगवान परमात्म्याच्या. 2-3 लाथा मारते आणि म्हणते, किती वेळ झाला झोपलीस, उठ, पाणी तापायला ठेव. भगीरथी पाणी तापायला ठेवते. कोण पाणी तापायला ठेवते? भगीरथीच्या रूपात भगवान परमात्मा असतो, तर भगवान परमात्मा पाणी तापायला ठेवतात. आणि पाणी तापायला ठेवल्यानंतर जे पाणी 1 तासात तापतं का, ते पाणी आज 10 मिनिटात असतात. मग भगवान परमात्मा चहा ठेवतात. जो चहा व्हायला, चहा उकळायला 10 मिनिटं लागायचे, तो चहा 2 मिनिटात होतो. आणि मग थोड्या वेळानंतर भगीरथीचा नवरा उठतो. त्याला सवय होती दारात जाऊन बसायचं आणि मग भगीरथी त्याला दूध नेऊन देणार. भगवान परमात्मा दूध उकळवतात आणि त्याला देतात. तो दुधाचा ग्लास तोंडाला लावतो. त्याचं पोट फुल भरतं, पण दूध मात्र संपत नाही. तेवढ्यात नाथ महाराज भगीरथीला घेऊन घरी येतात. घरी आल्यानंतर भगीरथीचा नवरा दारामध्ये बसलेला असतो. त्याला विनवणी करतात, भगीरथीकडून चूक झाली, तिला माफ करा, तिला घरात घ्या. ती परत अशी चूक कधीही करणार नाही, तिला माफ करा, घरात घ्या. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही असं काय करता, ती आतमध्येच आहे. मग भगीरथी आतमध्ये आहे तर बाहेर कोणी, आणि बाहेर भगीरथी आहे तर आतमध्ये कोणी. नाथ महाराजांच्या लक्षात येतं, हे नक्कीच माझ्या पांडुरंगाचं काम आहे. मग नाथ महाराज मनातल्या मनात देवाला खडसवतात आणि म्हणतात, देवा आता तूच साक्षात्कार करून दाखव. मग भगवान परमात्मा त्यांच्या रूपात येतात आणि त्यांच्या रूपात भगीरथीला दर्शन देतात. तेव्हा सगळेजण पाहतात. तेव्हा त्या सासूच्या लक्षात येतं की हा भगवान परमात्मा आहे. तेव्हा ती सासू भगवंताचे पाय धरते आणि म्हणते, देवा चुकलं माझं, परत मी कधीही भगीरथीला त्रास देणार नाही. आणि भगीरथीचा नवराही देवाच्या पाया पडतो आणि म्हणतो, देवा परत कधीही तिला त्रास देणार नाही. भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा कोण्या रूपाने सांगता येत नाही. म्हणून परमार्थिक आवड ही उदयास कारणीभूत ठरते. विठ्ठल विठ्ठल. परमार्थिक आवड ही उदयास कारणीभूत ठरते. असा जगद्गुरु तुकोबरायांचा उपदेश ऐकून काही साधक मंडळी महाराजांकडे आली आणि महाराजांना साष्टांग दंडवत घातला. श्री संताची ये माथा चरणावारी, संताची ये माथा चरणावारी.
भगवंताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तेव्हा साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायांना साष्टांग दंडवत घालतात आणि म्हणतात, महाराज तुमच्या सांगण्यावरून आम्ही देवावर आवड ठेवण्यास तयार आहोत. काय म्हणतात? तुमच्या सांगण्यावरून आम्ही देवावर आवड ठेवण्यास तयार आहोत, परंतु आम्ही कोणत्या देवावर आवड ठेवावी? तेव्हा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, कोणत्या देवावर आवड ठेवावी हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. तेव्हा साधक मंडळी विचार करतात, कोणत्या देवावर आवड ठेवावी हे तर आपल्याला सांगत नाही, परंतु जगद्गुरु तुकोबरायांना जो देव आवडतो तो मात्र योग्यच असणार. बळिया माझा पंढरी रामा, 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 बळिया माझा पंढरी रामा. तोया देवताई देव, तोया देवताई देव, बळिया माझा पंढरी रामा, बळिया माझा पंढरी रामा. तोया देवताई देव, तोया देवताई देव, बळिया माझा पंढरी रामा, बळिया माझा पंढरी रामा, बळिया माझा पंढरी रामा. तोया देवताई देव, तोया देवताई देव, तोया देवताई देव, बळिया माझा पंढरी रामा, तोया देवताई देव, तोया देवताई देव, तोया देवताई देव. तेव्हा साधक मंडळी विचार करतात, जगद्गुरु तुकोबर आहे, त्यांना कोणता देव आवडतो हे तर काही आपल्याला सांगत नाही, परंतु त्यांना जो देव आवडतो तो मात्र योग्यच असणार. मग साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरांना म्हणतात, महाराज तुम्ही आम्हाला कोणता देव आवडतो हे नाही सांगितले तरी देखील चालेल, परंतु तुम्हाला कोणता देव आवडतो हे सांगाल की नाही? तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ते तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि हेच जगद्गुरु तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम आवड हे रूप गजिर सगुण पाहता लोचन सुखावले. मला हे रूप आवडते. या रूपाच्या ठिकाणी 9 प्रकारचे यथार्थ दर्शक सर्वनाम आहेत. ते म्हणजे हा ही हे, तो तिथे आणि जो जिजे. हा ही हे जवळचे दाखवणारे आहे व तो तिथे लांबचे दाखवणारे आहे. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबर आहे आवड हे रूप म्हणतात, त्या अर्थी ते रूप कुठेतरी असले पाहिजे. तेव्हा श्रुती माता सांगते की ब्रह्माची 2 रूपे आहेत. द्विवाब ब्रह्ममाना मूर्ते, मूर्तेचे व मूर्तेच, अव्यक्त निर्गुण निराकार मूर्त, व्यक्त
सगुण काळवंतमृतम. तेव्हा ते रूप कोणते तर निर्गुण निराकार अव्यक्त अमूर्त व हे रूप म्हणजे सगुण साकार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला भगवंताचे हे सगुण साकार रूपच आवडते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया. सर्वांना माझी एकच विनंती आहे करटाई बोला मुखी करटाळी भोला मुखेला करटाळी पाया विनवितो तुम्हाला लावणिया पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाई बोला मुखी नाम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला भगवंताचे हे गोजिरे सगुण साकार रूपच आवडते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात मला भगवंताचे हे सगुण साकार रूपच आवडते आणि भगवान परमात्मा फार सुंदर आहे गोजिर आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही पंढरपूरची वारी करतो वारीला जातो मंदिरात जातो मंदिरात देवाजवळ देवाचं दर्शन घेण्याकरता जातो परंतु भगवान परमात्मा आम्हाला सुंदर न दिसता काळा कुट्ट अंगावर बुक्का पडल्यासारखा दिसतो. भगवान परमात्मा सुंदर आहे ना मग आम्हाला होय तर सर्वांना तर सुंदर दिसला पाहिजे. परंतु भगवान परमात्मा भगवंताचे विश्वरूप पाहण्याकरता जी दिव्य दृष्टी लागते ती आपल्या जवळ नसते म्हणून भगवान परमात्मा आपल्याला सुंदर दिसत. अर्जुनाने भगवंताला विश्वरूप दाखवण्याकरता विनंती केली. अर्जुनाने भगवंताला विश्वरूप दाखवण्याकरता विनंती केली आणि अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंताने विश्वरूप दाखवले सुद्धा. अर्जुन विश्वरूप पाहत होता भगवंत विश्वरूप दाखवत होते परंतु अर्जुनाला ते विश्वरूप दिसत नव्हते. का दिसत नव्हते कारण जे विश्वरूप पाहण्याकरता दिव्य दृष्टी पाहिजे ती अर्जुनाजवळ नव्हती. मग भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि मग अर्जुनाला भगवंताचे रूप दिसले. विठ्ठला आणि ही दिव्य दृष्टी कोणाजवळ असते संतांजवळ असते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आवड हे रूप गुजिर सगुण. भगवान परमात्मा एवढा गुजिरा सगुण आहे की त्याला पाहिल्यावरती सुख प्राप्त होते. पाहता लोचन सुखावले. आणि संत काही सामान्य आहेत का महाराज? संत काही सामान्य आहेत का? नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यांचे अंगी दया क्षमा ज्यांचे अंगी लोभ
मान्य नाही महाराज. या विश्वामध्ये जे काही संत होऊन गेले त्या सगळ्या संतांना फार त्रास सहन करावा लागलाय. त्या ठिकाणी लोकांनी एवढा माऊलींना त्रास दिला. फक्त लोक म्हणतात पूर्वी माणसं फार चांगली होती ना आता फार वाईट माणसं आहे. माणसं चांगली होतीच केव्हा? त्रेतायुगामध्ये जनक नंदिनी जानकी सीता मातेवर आक्षेप घेणारी माणसं होती. माझ्या ज्ञानोबरांच्या जोळीमध्ये शेण टाकणारी माणसं होतीच ना. मग माणसं चांगली होतीच केव्हा? फक्त एखादं मांजर आडवं गेले की म्हणतात मांजर आडवं गेलं आता काम होणारच नाही. असे 100 मांजरे आडवी जाऊ देत काम होतच. परंतु एक आडव्या क्वालिटीचा माणूस आडून गेला ना सप्ताह बंद पडते. मग आता दुष्ट मांजर की माणूस. परंतु दुष्ट जरी आला, संत महात्म्याने दुष्ट जरी आला, संत महात्म्याने दुष्ट जरी आला तरी त्यांचा विरोधक ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांचा गुरु बनवण्याचा अधिकार करून ठेवला. काय घटना घडली महाराज? आळंदी क्षेत्रातील विश्वमाऊली ज्ञानोबरायांची बहीण ब्रह्मचित्कला संत मुक्ताबाई हिला साधे फुटके खापर देखील मिळू दिले नाही. माझी मुक्ताई रडत रडत सिद्धपेठातील झोपडीत आल्या. झोपडीत आल्यानंतर ज्ञानोबरांनी विचारलं, मुक्ता का बरे रडतेस तू? तुला कोणी काही वाईट बोललं का? तेव्हा मुक्ता म्हणते, दादा दादा या अन्यायाला सीमा असावी. काल विसोबा काकाने तुझ्या छातीत लात मारली. तोंडातून भडाभडा रक्त वाहू लागले. या वाईट वृत्तीच्या लोकांमुळे आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतले आणि आता मला साधे पुटके कापर देखील मिळू दिले नाही. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, मुक्ता तू रडू नको, तू पीठ मळ, मांडे भाजण्याचे मी पाहतो. तेव्हा मुक्ता पीठ मळते. आता मांडे भाजायचे कसे? विश्वमाऊली ज्ञानोबा भगवंताला हात जोडतात आणि म्हणतात, हे भगवंता, हे पांडुरंगा, मी आहे तुझा दास, नको करू माझ्या भक्तीचा नाश. जगाच्या मालकाने विटेवर उडी टाकली, पंढरी सोडली व विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या पाठीवरती जठराग्नी प्रज्वलित केली. मग माझ्या मुक्ताईनं त्या भगवान परमात्म्याच्या पाठीवरती मांडे वाजले. त्या मांडे भाजल्यानंतर प्रसंग आहे का? वाईट पंडिताच्या मनामध्ये मातले तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबरांनी या अज्ञानी समाजाला ज्ञानाचे अमृत पाजले. 5 वर्षाच्या मुक्ताईचे बोलणे माझ्या ज्ञानोबरांना साजले. 5 वर्षाच्या मुक्ताईचे बोलणे माझ्या ज्ञानोबरांना साजले. म्हणून तर ज्ञानोबरांनी पाठीवरती मांडे भाजले. या धुंद होणाऱ्या भक्तीचे प्रकरण साऱ्या जगभर गाजले. म्हणून तर खिडकीतून पाहणाऱ्यांचे गुबुगु वाजले विठाला. त्या सगळ्या संतांना त्रास सहन करावा लागला. नाथ महाराजांच्या अंगावर एक यौवन 108 वेळा येऊन थुंकले. तरी नाथ महाराज डगमगले नाही, राखवले नाही. उलट ते म्हणाले, अरे तू माझ्या अंगावर 108 वेळा येऊन थुकला म्हणून तर मला गंगेचा 108 वेळा स्नान झालं. म्हणून त्यांना संत म्हणतात. तर ज्यांचा अभंग कीर्तन करता घेतलाय त्या जगद्गुरु तुकोबरांना कमी त्रास झाला का? जगद्गुरु तुकोबरांना भेटण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज जायचे. तेव्हा लोक म्हणायचे, अरे एवढा मोठा राजा एका भिकाऱ्याकडे का म्हणून जातो? परंतु जगद्गुरु तुकोबरा भिकारी होते का? 65 लाखाची जहागिरी होती. आणि मग नंतरची परिस्थिती अशी झाली, आम्ही सदैव सुडके चोर धाके
सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती विके कुत्रे घरात. नंतरची परिस्थिती अशी झाली. अहो जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी अन्न करता करता मेली तरी देखील जगद्गुरु तुकोबराय डगमगले नाही. उलट ते म्हणायचे बायको गेली आता तरी परमार्थ करायला मोकळा झालो मी. विठला 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 विठला. श्रीकृष्ण गायी सांभाळण्याकरता वृंदावनाला जात असे. श्रीकृष्ण गायी सांभाळण्याकरता वृंदावनाला जात असे. गायी चारायला ठेवल्यानंतर तिथे चेंडूफळी नावाचा खेळ सुरू व्हायचा. खेळ मांडियला यमुने पावळी या रे चेंडूफळी खेळू आता. खेळ सुरू झाला. एका बाजूने एकटा श्रीकृष्ण आणि एका बाजूने बलराम व इतर गोपाळ. खेळ सुरू होतो. श्रीकृष्णाने चेंडू फेकला. तो थेट कळंबाच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. फांदीवर पाय ठेविला देव फांदीवर पाय ठेविला देव भगवान श्रीकृष्णाने चेंडू फेकला. तो थेट कळंबाच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. चेंडू फांदीवर गेल्यानंतर भगवंत देखील झाडाच्या फांदीवर चढले. फांदीवर चढल्यानंतर तो चेंडू यमुनेत बुडाला. चेंडू यमुनेत बुडाल्यानंतर भगवंताने यमुनेत उडी मारली. तेव्हा सगळीकडे आरडाओरडा होतो. श्रीकृष्ण यमुनेत बुडाला, श्रीकृष्ण यमुनेत बुडाला, सगळीकडे आरडाओरडा होतो. श्रीकृष्ण भगवंताने यमुनेत उडी मारल्यानंतर तिथे भगवंताचा विरोधक कालिया त्याच्या पत्नीसह उपस्थित असतो. कालियाच्या मागे चेंडू पत्नी पाशी तेजपुंज राशी देखिले. भगवंताचा विरोधक कालिया त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. परंतु गोजिर सगुण भगवंताला पाहिल्यानंतर त्याला देखील सुख प्राप्त झाले. मग आपल्याला काय होणार नाही. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता ज्या रूपानं या डोळ्याला सुख प्राप्त झाले ते रूप सतत माझ्या डोळ्यासमोर असावं हेच जगद्गुरु तुकोबराय स्वीकारतात. आता
आता दृष्टी पुढे ऐसा चितला आहे आता दृष्टी पुढे ऐसा चितला आहे पांडुरंगा जोगी तुझा पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चितला आहे 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 आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझे पाहे पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तेव्हा तू सतत माझ्या डोळ्यासमोर राहा. तुझा पाहता सामोरी तुझा पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. देवा तू सतत माझ्या डोळ्यासमोर राहा, एक क्षणही बाजूला जाऊ नको. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझे पाहे पांडुरंगा. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यात्रा करीत करीत निघाले असावे आणि आपल्या गावात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज येणार हे एका चोराला कळले. तेव्हा त्या चोरानं छाती टुकून सांगितलं, उद्या पंगत आपल्या घरी. तो कोण होता? चोर होता. त्याला देखील एक नाव होतं, हरिपाल नावाचा तो चोर होता. तेव्हा लोक म्हणाले, अरे तू तर काही काम करत नाहीस, मग तू पंगत कशी देणार आहे? तुझ्याकडे पैसे कुठून येणार आहेत? तेव्हा तो म्हणतो, ते मी बघतो, उद्या पंगत आपल्या घरी. चोराचं काम कधी असतं? रात्रीचं. आणि मग असंच रात्र होते. रात्र झाल्यानंतर रात्रीचे 11 वाजते. मग त्याचं काम सुरू होतं, चोरी करण्यासाठी निघतो आणि एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसायचं, हा त्याचा नित्य नियमच होता. असं मग झाडावर जाऊन बसला तो. गिऱ्हाईक जाण्याची वाट पाहत होता. आत्ताच गिऱ्हाईक जाईल, मगच जाईल, पण गिऱ्हाईक मात्र काही येत नाही. रात्रीची 1 वाजतात तरी येत नाही, 2 वाजतात तरी येत नाही.
पहाटेचे 3 वाजतात. त्याचा जीव रडवेल असा होतो. पांडुरंगाला हात जोडतो आणि म्हणतो, देवा माझे अब्रू राख देवा, तूच काहीतरी कर. तेव्हा भगवंताला दया येते. भगवंत रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी आपल्याला एका चोराची मदत करण्यासाठी जायचे. तेव्हा रुक्मिणी माता म्हणते, आता तेच राहिलं होतं. मग भगवंत एका शेठजीचं रूप घेतात आणि रुक्मिणी मातेला घेऊन त्या झाडाखालून जातात. असे दागिने वगैरे सोनं वगैरे घालतात चांगले आणि मग त्या झाडाखालून जातात. तेवढ्यात जात असताना ते चोर धपकन अशी उडी मारतो आणि थांबा 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 सोनं काढा. तेव्हा रुक्मिणी माता भगवंताला शोभन असं नाटक करू लागली, वाचवा वाचवा कुणीतरी वाचवा. तेव्हा हरिपाल म्हणतो, जे काय असेल ते पटकन काढून घ्या. मग भगवंत रुक्मिणी माता सगळं काढून देतात आणि रुक्मिणी माता म्हणते, या एवढ्याशा पाटल्या माझ्या बापाने दिलेल्या पाटल्या तरी राहू द्या. तेव्हा तो म्हणतो, काय नाही काय नाही, काय असेल ते सगळं काढून घ्या. तेव्हा भगवंत त्याला म्हणतात, अरे आमच्या एका सोन्याच्या हारामध्ये सुद्धा तुझं भागल ना, मग तू एवढं कशासाठी करतोय. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का उद्या घरी कोण येणार आहे? नामदेव महाराज येणार आहेत, ज्ञानेश्वर महाराज येणार आहेत. त्यांना मी काय साधं सुद्धा जेवण खाऊ घालणार आहे का? तेव्हा भगवंत म्हणतात, असं नामदेव महाराज येणार आहे, ज्ञानेश्वर महाराज येणार आहेत, आम्हाला तेवढं दर्शन. हे कोण म्हणते? भगवंत. तेव्हा ते म्हणतो, नाही नाही जमणार नाही, अजिबात जमणार नाही. तेव्हा भगवंत म्हणतात, आम्ही काहीच करणार नाही, आम्ही एका कोपऱ्यात येऊन उभं राहू, फक्त आम्हाला तेवढं दर्शन. तेव्हा तो विचार करतो, काय म्हातारी एक थापड मारली तर मरून जाते. कोण कोण? नाही नाही, हरिपालाला वाटतं एक थापड मारली तर मरून जाते. कोण? हा, विठ्ठला विठ्ठला. हरिपाल नावाचा चोर म्हणतो, चालेल या तुम्ही उद्या. दुसरा दिवस उजाडतो, जेवण वगैरे बनवतो आणि नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज येतात आणि त्यांच्या मागे एका कोपऱ्यामध्ये रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा मागे असतात. आणि मग तो हरिपाल मागे विठ्ठलाला आणि रुक्मिणी मातेला खुणवत असतो, बाजूला वा तिथून बाजूला वा, कारण रात्री यांनाच लुबाडलेलं असते ना. तेव्हा हे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज बघतात आणि मागे असं वळून पाहतात तर काय, रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज त्यांना दंडवत घालतात, त्यांचं दर्शन घेतात आणि म्हणतात, माय बापा इथे कसा रे आलास? तेव्हा तो हरिपालला सच्चा कावरा बावरा होतो, माय बापा यांनाच रात्री लुबाडले आणि हे माय बाप कसे काय? दृष्टांत संपला माझा. मी एक चोर आहे, मी चोऱ्या माऱ्या करतो, मी पाप करतो. एका चोराला मदत करण्याची इच्छा कशी काय झाली? तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, तू जरी चोर असला, तू जरी पाप केले असले तरी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांच्यासारखे संत तुझ्या घरी यावे, तू त्यांना पंगत घालावी, याची तुला बुद्धी आली, तू सुखाचा अधिकारी झालास. विठ्ठला विठ्ठला असं म्हणे लाचावळ होतं. हेच जगद्गुरु तुकोबरा सेवकीर्तकीची अभंगाच्या वाचावले मान लागले से गोडी, वाचावले मान लागले से गोडी, वाचावले मान लागले से गोडी, वाचावले मन आता गोड असं भजन करायचं, टाळी वाजवायची. आता नाही, सुरू झालं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली कवरले हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज विठोबार कुमार 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 विठोबार टाळ पकवाज टाळ पकवाज टाळ भले म्हणू लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा तू माझी योग्य आळी पुरव, माझी योग्य इच्छा पुरव, मला भलतं देऊन फसवू नकोस. कसं एक उदाहरण द्यायचं ते म्हणजे असं, एक गरीब माणूस होऊ नका. काशी केली मथुरा केली केली मी द्वारका, काशी केली मथुरा केली केली मी द्वारका, जगात देव नाही आई बापा